सोलापूर हे टेक्सटाईल हब म्हणून ओळखलं जातं. वर्षाकाठी इथे 1000 ते 1200 कोटीची जी आहे टेक्सटाईल असेल, गारमेंट असेल, जी निर्यात असते ती होत असते. आखाती देश असेल, अमेरिका असेल, तसेच गल्फ कंट्री असेल, या ठिकाणी जो आहे तो सोलापुरातून जवळपास 1000 ते 1200 कोटीचा माल जो असतो तो वर्षाकाठी जातो. मात्र गेल्या 31 दिवसापासून जे आखाती देशात युद्ध सुरू आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 150 ते 200 कोटीचा माल सध्या पडून आहे. पण पाहू शकता इथे महिला जे आहेत ते काम करत आहेत. जवळपास 60 ते 70 महिला इथे काम करत असतात. मात्र ठराविकच महिला सध्या इथं काम करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आखाती देशात जो जाणारा जो गारमेंट आहे तो आता सध्या इथे पडून आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील मालक आहेत. काय सांगाल मालक? पेटंबा गड्डम साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? मी सोलापूर पॉवर यंत्रमाग उद्योगाचा चेअरमन पेंटप्पा गड्डम आणि मागच्या महिन्यापासून जे आखाती देशात जे युद्ध जे चालू आहे त्याच्यामुळे इथल्या जे टॉवेल आणि चादर यंत्रमागावर मुख्यतः टॉवेल आणि टॉवेल मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. चादर फार कमी प्रमाणात आहे. गेल्या म्हणजे 30 दिवसापासून ते 150 ते 200 कोटीचा माल थांबलेला आहे. म्हणजे पाठवलेला माल सुद्धा काही प्रमाणात परत मागवावं लागलं. शिपिंग जे चार्जेस आहे $1200 जे शिपिंग करत होतो आज 5 ते 7,000 पर्यंत शिपिंग चार्जेस लागतोय आणि माल पाठवण्यासाठी जोखीम आम्हाला वाटतंय. आणि जे तयार झालेला माल सुद्धा पडून आहे आणि पुढचे ऑर्डर सुद्धा पूर्णपणे थांबलेली आहे सोलापूर मधली. एकंदरीत जे 1200 कोटी वर्षाला जे होतं त्याच्यात 15%हून जास्त माल आखाती देश म्हणजे दुबईवरून रिएक्सपोर्ट होत आहे. दुबई, सौदी अरेबिया आहे, कतार आहे, गल्फ कंट्री, सौदी या ठिकाणी जे माल जातं ते पूर्णपणे थांबलेले आहे. 15-20% म्हणजे पुढच्या भविष्यात सुद्धा तो ऑर्डर मिळणे कठीण आहे. इथले जे सोलापूरमध्ये या उद्योगात 35 ते 40 हजार कामगार याच्यात गुंतलेले आहेत. महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं काम करतात. त्यांच्या रोजीरोटीवर आणि इथल्या कारखानदारांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झालेले आहे. पाहू शकता आपण आखाती देशातील युद्धाचा थेट परिणाम जो आहे तो सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला होतानाचं चित्र पाहायला मिळते. जवळपास 1000 ते 1200 कोटीचा जी वार्षिक उलाढाल असते ती सध्या आता ठप्प होणार आहे. भविष्यात जे आहे ते यांना परत ऑर्डर सुद्धा मिळणार नाहीत अशी चिंता जी आहे ती आता उद्योजक व्यापाऱ्याकडून व्यक्त केली जाते. रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.